आणि आता पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट। पुण्यामध्ये चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाल्यानं देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर सध्या टीम अण्णांचं आंदोलन सुरू असल्यानं या ठिकाणी सर्वाधिक गर्दी आहे। त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी जंतर मंतरवर जाऊन कसून तपासणी केली। तसंच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। केंद्र सरकार आयपीसीच्या कलमाचा आधार घेऊन माझ्या बलिदानाला आत्महत्या ठरवण्याच्या प्रयत्नात आहे आणि मला जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे माझ्या जीवाला उपोषणापासून नव्हे तर केंद्रातल्या सरकारकडूनच धोका आहे, असा धडधडीत आरोप टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला आहे। उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान न देण्याचा निर्णय सीबीआयनं घेतलाय। कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतर सीबीआयनं हा निर्णय घेतलाय। न्यायालयात फेर याचिका दाखल करणं शक्य नसल्याचं संचालनालयानं सांगितलं, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली। या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करण्यात येणार नाही। बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेला हा खटला सर्वोच्च न्यायालयानं 6 जुलै रोजी रद्दबातल केला होता। देशातल्या 60 कोटींहून अधिक जनतेला 20 तासांहून अधिक काळ अंधारात ठेवल्यानंतर अखेर उत्तर आणि पूर्व विभागीय ग्रीडचं कामकाज सुरळीत होऊन बुधवारी वीज पुरवठा सुरळीत झाला। ईशान्य विभागीय ग्रीडचं काम मंगळवारी रात्री उशिराच सुरू झालं होतं। गेले 2 दिवस भारतातल्या अनेक राज्यांनी अनुभवलेलं वीज संकट जगातल्या सर्वात मोठं वीज संकटांपैकी एक होतं। ग्रीड कोसळल्याचा फटका बसलेल्या सर्व राज्यांचा वीज पुरवठा आता पूर्वपदावर आलाय।